शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार। सरकारने नागपुरात शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी बैठक घ्यावी। कडू आग्रही। चर्चेत तिढ्यानंतर रेल्वे रोखणार। बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा फोनवरून संवाद। चर्चेवरून तिढा। बैठक नागपुरात होण्यासाठी कडू आग्रही, तर मुंबईतच बैठक शक्य। बावनकुळेंची भूमिका। कडूंचा महाजनांशीही संवाद। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग जाम। नागपूरच्या चारही दिशेला होणारी वाहतूक प्रभावित, तर एक आंदोलक चक्कर आल्याने ट्रॅक्टरमधून पडून जखमी। आमदाराऐवजी 2-4 मंत्र्यांना कापा। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा, पण मागे हटू नका, तुपकरांचं वक्तव्य। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडून उपयोग नाही, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा। हिंगोलीमध्ये सुजात आंबेडकरांचं वादग्रस्त विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरीटाईम वीक 2025 चा करणार शुभारंभ। मॅरीटाईम लीडर्स परिषदेत मोदी संबोधित करणार। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडून प्रेझेंटेशन होणार। रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ स्टाईल न करणार पोलखोल। एक नोव्हेंबरचा मोर्चा कुठून निघणार यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये विसंवाद। दोन्ही पक्षांनी लावलेल्या बॅनरवर मोर्चाचं ठिकाण वेगवेगळं असल्याचं समोर। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना 70% नवे चेहरे देणार। 60 पेक्षा जास्त वय असलेल्यांना उमेदवारी देणार नसल्याची माहिती। आगामी निवडणुका महायुतीत एकत्र लढण्याची तयारी ठेवा। एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना आदेश। अखेरचा पर्याय मैत्रीपूर्ण लढत। शिंदेंची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीला लागा। कुणावर विसंबून राहू नका, अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी। मुंबईत न फिरता मतदारसंघात फिरण्याच्या दिल्या सूचना। सोलापुरात भाजपचा अजित पवारांसोबत एकनाथ शिंदेंनाही धक्का। माजी आमदार राजन पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। पुण्यामध्ये अटक केलेल्या दहशतवाद्याकडे सापडलं ओसामा बिन लादेनचं भाषण। दहशतवादी जुबेरकडे लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर। बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचं छायाचित्र देखील सापडलं। कोल्हापुरात हत्येचं सत्र। गेल्या आठवड्यात 4 हत्या। शिरोळे तालुक्यात आठवडाभरात 3, तर गेल्या 9 महिन्यात 12 जणांच्या हत्या। हातात कोयते, तलवारी आणि चाकू घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न। राहुल गांधींचा डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबाशी संवाद। घाबरू नका, तुमच्या पाठीशी आहोत। व्हिडिओ कॉलवरून मुंडे कुटुंबाला दिला धीर। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण। संपदा यांच्या मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा नातेवाईकांना संशय। ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह आता ट्रस्टचीही सहमती। बोर्डिंगच्या जागेत जैन मंदिर असल्याचा अहवालही सादर। उद्या होणार अंतिम निर्णय। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राचे संभाजीनगरमध्ये भावी महापौर म्हणून बॅनर्स। ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत आलेल्या 7 माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली। नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात फॉर्च्युनर गाडी उलटली। साई भक्तांवर काळाचा घाला। 3 ठार 4 जखमी। सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनाला जाताना घडली दुर्घटना।
मुंबईमध्ये बेस्ट बसच्या ताफ्यात 5,000 इलेक्ट्रिक बसेस येणार। बेस्टच्या ताफ्यात काल 157 इलेक्ट्रिक बस दाखल। फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत काल लोकार्पण सोहळा। कोल्हापूरच्या वैभवाचा श्वास पुन्हा कोंडला। रंकाळा तलावात पुन्हा एकदा जलपर्णी। प्रदूषणामुळे रंकाळा तलावाला पुन्हा धोक्याची घंटा।